सांगा कसं जगायचं हा जो प्रश्न आहे हा वेगवेगळ्या सुरामध्ये विचारता येतो. कपाळाला हात लावून कसं जगायचं असाही विचारता येतो आणि कसं जगायचं असाही विचारता येतो. तुम्ही प्रश्न कुठल्या सुरात विचारताय त्याच्यावर तुमची जी मनस्थिती आहे त्याच्यावरून तुमची मनस्थिती लक्षात येते. हा प्रश्न आज आपल्यापैकी प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. मनोविकार तज्ज्ञ म्हणून मी काम करतो. गेली 20 वर्ष मी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे. त्यापूर्वी मी KM मध्ये व्याख्याता म्हणून काम केलं. या कारकिर्दीमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जगणं ही एक नेहमीची सामान्य वाटणारी प्रक्रिया दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे. ही कठीण का होतीये याची कारणं अनेक आहेत. म्हणजे अगदी पटकन सांगता येणारी कारणं जर दाखवायची झाली तर आपली लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, गर्दी वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे. त्या स्पर्धेबरोबर येणारी एकमेकांविरुद्धची जी ईर्ष्या आहे ती ईर्ष्या वाढलेली आहे आणि सगळेजण आज कुठेतरी धावतायत. प्रत्येक जण धावतोय. इंग्लिशमध्ये याला एक रॅट रेस असा एक शब्द आहे. समजा उंदरांची शर्यत लावली, सगळे उंदीर सैरावैरा धावतायत. गंमत फक्त ह्याच्यामध्ये अशी आहे की शर्यतीच्या शेवटी उंदीर उंदीरच राहतो, त्याचा काही सिंह होत नाही, हे लक्षात घ्या. ही शर्यत आहे, स्पर्धा आहे, आपण धावतो आहोत. मी म्हटलं माणूस कुठे चाललाय शेवटी, आपण कुठे जातोय, हे आपण का धावतोय, कोणासाठी धावतोय, कुठपर्यंत धावणार आहोत याचा अंदाज आहे का? एक गोष्ट मी लहानपणी वाचलेली होती, ती मला आता आठवली. धावण्यावरून की एकदा एक स्पर्धा आयोजित केली धावण्याची, आणि ती धावण्याची स्पर्धा अशी होती, त्याचं बक्षीस असं होतं की त्या राज्यामध्ये जितकी माणसं होती त्या सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायचा, सगळ्यांना भाग घ्यायला मुभा होती. आणि सकाळपासून धावायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त होईपर्यंत तुम्ही जितका प्रदेश धावाल तितका प्रदेश तुमचा. मला वाटतं मुंबईत जर अशी स्पर्धा घेतली तर काय मजा येईल ना. आज आपण प्रत्येक स्क्वेअर फूट इंच आणि इंच, इंच आणि इंच असं करून मोजतो आहोत. पण ही फार पुरातन काळातली गोष्ट आहे. त्यामुळे अशा स्पर्धा तेव्हा घेणं शक्य होतं लोकांना, आणि त्या जिंकणंही शक्य होतं. ते पण तेवढी जमीन होती उपलब्ध. मग प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे धावायला लागला आणि सूर्यास्तापर्यंत काही लोकांनी आधीच प्रयत्न सोडून दिला. त्यांना वाटलं की नाही, एवढी जमीन मला पुरेशी आहे, आता धावणं बास करूया. आणि त्यांनी तेवढी जमीन आपापल्या पदरात पाडून घेतली आणि धावणं बंद केलं. पण तो जो राजा होता तो म्हणाला असं नाही, आपण आता जरा थोडं डोकं वापरून या स्पर्धेत भाग घेऊ. आपण जितकं मोठं वर्तुळ धावू तितकं अंतर आपलं जास्त होईल, हा एक भाग, आणि तितकी मोठी भूमी आपल्या पदरात पडेल. त्यांनी मोठं वर्तुळ योजलं आणि तो धावायला त्यांनी सुरुवात केली. आणि एकंदरीत त्याची क्षमता जी होती धावण्याची ती शेवटी कमी पडायला लागली. आणि सूर्यास्त व्हायच्या वेळेला तो ते वर्तुळ पूर्ण करणार एवढ्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गतप्राण झाला. मी इकडे सूर्य मावळला, त्याचं वर्तुळ पूर्ण झालं मोठं, केवढी तरी प्रचंड जमीन त्याला मिळाली, आणि तो मात्र गतप्राण झाला. आणि मग त्या गावचा जो शहाणा माणूस होता, त्या शहाण्या माणसाने सांगितलं की शेवटी माणसाला किती जमीन लागते
त्याचा देह ठेवण्यासाठी, तेवढीच जमीन खरी तुम्हाला गरजेची असते. ही जी सगळी हाव आहे, एवढी मोठी जमीन मिळवण्याची जी हाव आहे, त्याचा परिणाम कशात झाला? आज आपण काय बघतो? शहरी जीवनामध्ये ताण वाढलेत, तणाव वाढलेत. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला ही स्पर्धा जिंकायची आहे, मला अमुक करायचंय, मला तमुक करायचंय, मला पद हवं, मला प्रतिष्ठा हवी, मला पैसा हवा, वगैरे 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 वगैरे. हे हवं 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 हा जो मंत्र आपण जपतो आहोत, यामधून शेवटी जे आपल्याला हवं आहे त्याचा आपल्याला आनंद घेता येणार आहे का? तो आनंद उपभोगण्यासाठी तरी आपण चांगल्या आरोग्यामध्ये, चांगल्या आरोग्यानिशी जिवंत राहणार आहोत का? हा मला नेहमी प्रश्न पडतो. माझे एक कार्डिओलॉजिस्ट मित्र आहेत, हृदय विशारद. ते मला सांगत होते की नुकताच त्यांनी एक 26 वर्षांचा मुलगा बघितला, ज्याला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला, आणि त्याची पार्श्वभूमी अशी, आणि त्याची बायपास सर्जरी झाली. त्याची पार्श्वभूमी अशी की तो एका कॉर्पोरेट बँकेमध्ये नोकरीला आहे, आणि तो गेला महिनाभर ऑफिसमधून घरीच गेलेला नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा की कामाचा ताण, कामाचा बोजा त्याच्यावरती किती असेल. तो घरीच गेलेला नाही, आणि तो एक महिनाभर त्यांनी अथक काम केल्यानंतर त्याला सरळ ICCU मध्ये चालवलं, तिथून ऑफिसमधून हॉस्पिटल, आणि तो बायपास सर्जरी करूनच बाहेर पडला तिथून. अशा घटना आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेला असा प्रश्न पडतो की आपण म्हणतो ताण वाढलाय, परिस्थितीमुळे ताण वाढलाय असं आपण नेहमी म्हणतो. परिस्थितीमध्ये बदल होतातच आहेत. म्हणजे तुम्ही जर गेल्या अनेक वर्षांचा आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं? संयुक्त कुटुंब पद्धती आता मागे पडली. आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे आलो. एका घरामध्ये 1 किंवा 2च मुलं आहेत सुशिक्षित कुटुंबांमध्ये. या मुलांकडून खूप अपेक्षा केल्या जातात की या मुलाने चांगले मार्क मिळवावेत, इथून सुरुवात होते. थोडंसं एखाद्या मुलाला चांगलं गाणं म्हणता येत असेल तर त्याने आ केल्या केल्या लगेच त्याने सारेगम प गाठावं, अशी आईवडिलांची अपेक्षा असते. नुसतं गाठावं नाही, ते शेवटपर्यंत गाठावं, अशी ही अपेक्षा असते. स्पर्धा वाढली आहे, संधी वाढल्या आहेत, पण त्याच्या कितीतरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण बघतो की लोकसंख्या असल्यामुळे कितीही तुम्ही सुविधा संधी उपलब्ध करून दिल्यात तरी त्या पुरेशा नाहीत. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढलाय. उघड उघड आपण या भ्रष्टाचाराच्या कथा ऐकतो, अंगावर काटा आणणाऱ्या, की विद्यार्थी हा आज विद्यार्थी राहिलेला नाही, तो परीक्षार्थी झालेला आहे. त्याला आपण का विद्यार्थी म्हणतो? विद्येचा कुठे संबंध आहे शिक्षणाशी हल्ली, असं मला नेहमी वाटतं. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या केसेस मी रोज पाहत असतो. दृश्य माध्यमांचे परिणाम आपल्या समाजावरती इतके मोठ्या प्रमाणावरती होत आहेत की आज मनोरंजनाचं आणि शिक्षणाचं एकमेव साधन TV झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर इंटरनेट झालेलं आहे. आज माऊसवरती एक क्लिक तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हवं असलेलं, नको असलेलं काहीही तुमच्या कम्प्युटरच्या पडद्यावर दिसू शकतं. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आज अतिशय प्रगत झालेलं आहे, पण तंत्रज्ञान हे पुन्हा अणुऊर्जेसारखं आहे. तुम्ही कसं वापराल त्याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून आहेत. ते तुम्ही विध्वंसासाठी वापरणार आहात का विधायक गोष्टींसाठी वापरणार आहात, याच्यावरती त्याचं यश अवलंबून आहे. एकंदरीत सुसंवाद जो पूर्वी असायचा तो सुसंवाद कमी झालेला आहे. आणि मगाशी म्हटलं तसं की सुसंवाद हे खरं माणसाच्या जगण्याचं टॉनिक आहे, पण हा सुसंवाद दिसतच नाही.
त्यामुळे माणूस माणसाला दुरावत चाललेला आहे. आज दोन मित्र प्रत्यक्ष भेटून एकमेकांची गप्पा मारण्याच्या पेक्षा मोबाईलवरती गप्पा मारणं जास्त पसंत करतात, किंवा SMS किंवा ईमेल पाठवणं जास्त पसंत करतात. आणखीन काही दिवसांनी मला वाटतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सुद्धा लोक मोबाईलवर बोलतील की काय, किंवा ईमेल्स पाठवतील की काय, किंवा माझ्या खोलीत एक कम्प्युटर, तुझ्या खोलीत दुसरा कम्प्युटर, एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कम्प्युटरवर ईमेल पाठवतायत घरातली माणसं. हे दृश्य दिसायला फारसा वेळ लागणार नाही, ज्या पद्धतीने आपण चाललो आहोत त्या पद्धतीवरून. आणि म्हणून असा प्रश्न पडतो की ही परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे, हे जरी खरं असलं तरी सुद्धा आणखीन एक मोठी स्थिती ज्याचा आपण फारसा विचार करत नाही, ती स्थिती म्हणजे मनस्थिती. परिस्थितीकडे आपण नेहमी लक्ष देतो, आपण आपल्या मनस्थितीकडे लक्ष देतो का? ही परिस्थिती, ह्या परिस्थितीमध्ये वावरणारा मी आहे, मग माझी मनस्थिती या परिस्थितीमध्ये कशी होते याच्यावर माझ्यावर होणारे परिणाम अवलंबून आहेत, फक्त परिस्थितीवर नाहीत. कारण त्याच परिस्थितीत वाढणाऱ्या 10 माणसांना तोच त्रास होत नाही. काहींना त्रास होतो, काहींना होत नाही. मग काहींना का होत नाही, काहींनाच का होतो, असा जर प्रश्न आपण विचारला तर लक्षात येईल की हा फरक परिस्थितीतला नाहीये, हा मनस्थितीतला फरक आहे. म्हणून परिस्थितीकडे बघणारी जी मनस्थिती आहे, परिस्थिती घेणारी, परिस्थितीचा स्वीकार करणारी जी मनस्थिती आहे, त्या मनस्थितीवरती परिस्थितीचे परिणाम अवलंबून असतात. आपण एक साधं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या ऑफिसमध्ये 2 माणसं काम करतायत, आणि दोघांनी नोकरीत बढतीसाठी अर्ज केलेला आहे, आणि दोघांनाही प्रमोशन मिळालं, दोघांनाही बढती मिळाली, आणि दोघांचीही बाहेरगावी बदली झाली. त्यातला एक आहे तो आनंदाने नाचतोय की मला बढती मिळाली, मला हवं होतं ते मिळालं, आणि दुसरा रडतोय का? तर बाहेरगावी मी एकटा कसा जाऊ, माझ्या कुटुंबापासून मी दूर कसा राहू, माझ्या खाण्यापिण्याचं काय, ते कुठलं तरी आडगाव आहे, तिथे मला तिथली हवा सोसेल की नाही, वगैरे वगैरे वगैरे. दोन्ही माणसांच्या आयुष्यात घडणारी घटना तीच आहे, पण त्या घटनेचे या दोन्ही व्यक्तींवरती होणारे परिणाम पूर्ण वेगळे आहेत. का? तर त्या घटनेकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून कुठच्याही घटनेचे त्या व्यक्तीवर होणारे जे परिणाम असतात ते घटनेवर अवलंबून नसतात, त्या घटनेकडे बघण्याच्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या अर्थी परिस्थितीपेक्षा मनस्थिती जास्त महत्वाची. आपण जेव्हा ताणाखाली असतो तेव्हा आपण याच्यामुळे मला ताण येतो, त्याच्यामुळे मला ताण येतो, असं झालं म्हणून असं झालं, अमुक झालं म्हणून तमुक झालं, हे आपण सहजपणे म्हणू शकतो. पण ते बोट स्वतःकडे जर आणलं तर माझी मनस्थिती कशी आहे, ही घटना माझ्या आयुष्यात घडली, ही घटना मी माझ्या आयुष्यात कशी घेतो आहे, कशी स्वीकारतो आहे, याच्यावर खरं म्हणजे ते परिणाम अवलंबून आहेत. आणि म्हणून आपण परिस्थितीकडून मनस्थितीकडे येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या जगण्याच्या आड जो ताण येतो, तो ताण मुख्यत्वे करून असं म्हणता येईल की एक ढोबळमानाने बोलायचं झालं तर 3 प्रकारचा ताण असतो असं म्हणायला हरकत नाही. बघा, कुठलाही ताण तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेला आठवून पहा, या 3 वर्गांमध्ये तो मोडतो. एक, ज्याला आपण दबाव म्हणू, प्रेशर, की समजा एखादी गोष्ट करण्याचा दबाव आपल्यावरती असतो, त्या दबावामधून ताण येतो, बरोबर. दुसरा ताणाचा जो प्रकार आहे तो आहे वैफल्य, फ्रस्ट्रेशन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की मला एखादी गोष्ट करायची होती, ती झाली नाही, जमली नाही, काही कारण असेल, पण माझ्या मनाविरुद्ध झालं, माझ्या मनासारखं घडलं नाही, म्हणून मला ताण आला. हा वैफल्यातून आलेला ताण आहे. आणि तिसरा जो ताणाचा प्रकार आहे तो असा आहे की संघर्ष, कॉन्फ्लिक्ट. संघर्ष कुठल्या अर्थी? आपल्याला निर्णय घ्यायचा असतो, मी अमुक करू की तमुक करू,
अमक्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ का तमक्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ, हा शर्ट विकत घेऊ का तो शर्ट विकत घेऊ, या मुलीशी लग्न करू का तिच्याशी करू, काहीही असेल, जिथे जिथे आपल्याला निवड करायची असते आणि आपण स्वतःशी संघर्ष करत असतो, या संघर्षामधून ताण निर्माण होतो. किंवा बरोबर काम करणाऱ्या माणसांची मतं आपली पटत नाहीत, त्याच्यातून संघर्ष, मग मी करतोय ते बरोबर की चूक, यामधून संघर्ष निर्माण होतो. आणि कुठलाही ताण, दबाव, वैफल्य किंवा संघर्ष या 3 प्रकारामध्ये आपल्याला विभागता येतो. कुठलाही ताण. इथे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ लालबागला आहे, मी अंधेरीहून लालबागला वेळेत पोहोचण्याचा दबाव माझ्यावरती होता. त्याच्यातून मला ताण येऊ शकला असता, तो ताण मी टाळला कारण मी वेळेवर निघालो. बरोबर आहे? असे ताण टाळण्याचे आपण साधे 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 उपाय रोज योजत असतो. असं आहे की निसर्गतः आपल्याकडे काहीतरी यंत्रणा उपलब्ध असतात ताणाचा मुकाबला करण्यासाठी. त्यातले अगदी अगदी साधं उदाहरण जर घ्यायचं झालं, पहिली गोष्ट मला नेहमी एक प्रश्न पडतो की आपण ताणाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलण्या अगोदर आणखी एका प्रश्नाचा विचार करू की ताण आवश्यक आहे का अनावश्यक आहे. आपल्याला काय वाटतं? आवश्यक आहे ना की अनावश्यक आहे? काही ठिकाणी आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं. याला नेहमी एक उदाहरण मला द्यायला आवडतं, ते असं की आपण तंतुवाद्य पाहिलेली आहेत, सतार, सरोद, गिटार यासारखे, की तारा ज्याच्यामध्ये छेडून वाजवलं जातं असं जे वाद्य आहे, या वाद्यांच्या तारा तो संगीतकार त्या तारेमध्ये ताण निर्माण करतो खुंट्या पिळून. बरोबर आहे? समजा तानपुरा छेडायचा आहे तर तानपुऱ्याचा षड्ज पंचम जे काही सूर आहेत ते त्या विशिष्ट ताण त्या खुंटीला दिल्यानंतर ती तार तेवढ्या ताणाखाली असल्यानंतरच त्याच्यातून सूर उमटतो. हे लक्षात घ्या. त्याच्यात ती तार जर ढिली असेल तर त्यातून सूर येणार नाही. त्यामुळे अजिबात ताण नसेल तर आपण कार्य करूच शकणार नाही, आपण कामच करू शकणार नाही. त्यामुळे कामाला उद्युक्त करण्या इतपत ताण पाहिजे. आणि ही तार जर मी खुंटी पिळत गेलो, ताण वाढवत गेलो तर ती तार शेवटी तुटते. त्यामुळे तारेवरचा ताण इतका नको की ज्याच्यामुळे ती तार तुटेल, पण इतका ढिलाही नको की सूरच येणार नाही. सूर उमटण्या इतपत ताण आपल्या आयुष्यात आवश्यक असतो. त्यामुळे ताण नको असं म्हणू नका, ताण हवा. तो त्याचं ताणाचं प्रमाण मध्यम ठेवणं हे कौशल्य आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आवश्यक जो ताण आहे तो हवाच आहे. अनावश्यक ताणाचं काय होतं? अनावश्यक ताणाचं आपण व्यवस्थापन नाही केलं तर तो ताण साठत जातो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आपण घरातला केरकचरा रोज काढतो की नाही? नेहमीची सफाई आपण रोज करतो. मग ती दिवाळीच्या दिवशी वरची जळमटं वगैरे कधीतरी काढतो ते सोडा, पण नेहमीची जी साफसफाई आपली रोजची असते घरातली ती आपण रोज करतो. ती जर नाही केली तर काय होतं? तो केर साठतो. ताणाच्या बाबतीत रोजच्या ताणाचा निचरा तुम्ही रोज नाही केलात तर तुमचा ताणही साठतो. तो साठत जातो आणि ताणाचे जे दुष्परिणाम दिसतात शरीरावरती, मनावरती, वागण्यावरती, ते साठलेल्या ताणाचे परिणाम असतात. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या रोजच्या जगण्याच्या मध्ये येणारा जो अडथळा आहे ताणाचा, अनावश्यक ताणाचा, त्याचं व्यवस्थापन आपल्याला शिकलं पाहिजे. मग हे व्यवस्थापन करण्यामध्ये निसर्गतः आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत. माणूस हा एकच प्राणी असा आहे की जो हसू शकतो. हसणं, रडणं ही 2 दुरुस्ती कार्य आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत की खूप हसलं की आपल्याला बरं वाटतं, हलकं वाटतं.
रडून मोकळं झालं की आपल्याला हलकं वाटतं. त्यामुळे हसणं आणि रडणं हे आपलं जिवंत ठेवलं पाहिजे. जो माणूस हसत नाही, जो रडत नाही, तो बधीर झालेला आहे भावनिक दृष्ट्या, त्याची मला जास्त चिंता वाटते. मला रडणारा माणूस परवडतो, पण रडूच शकत नाही, मला भीती वाटते असा माणूस बघितला की. म्हणजे त्याची काळजी वाटते. काहीतरी नाही नाही यांनी रडलं पाहिजे, यांनी हसलं पाहिजे असं वाटतं. त्यामुळे हसणं रडणं ही रिपेअर दुरुस्ती मेकॅनिझम्स आपल्याकडे आहेत. हे व्यक्तिगत पातळीवरती झालं. थोडंसं म्हणजे हे शारीरिक पातळीवरती झालं. मानसिक पातळीवर जर तुम्ही बघायला गेलात तर मानसिक पातळीवरती सुद्धा आपल्याला अशी कवचकुंडलं किंवा ढाली काही म्हणा तुम्ही निसर्गाने दिलेले आहेत. बघा, मला आठवतं की मी KM मध्ये जेव्हा व्याख्याता म्हणून काम करायचो त्यावेळेला अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी यायचे, तोंडी परीक्षेसाठी. आणि माझी एक पद्धत होती, मी जेव्हा परीक्षक म्हणून बसायचो त्यावेळेला माझी एक पद्धत होती की विद्यार्थ्याला विचारायचं की तू काय वाचलंयस, तू कुठला विषय वाचलायस तो मला सांग, त्याच्यावरती मी तुला प्रश्न विचारतो. म्हणजे उगाच असं व्हायला नको की तू वाचलेलं नाहीस आणि मी त्याच्यावरती तुला प्रश्न विचारत गेलो आणि तू नापास झालास. असं होऊ नये म्हणून तू वाचलायस त्याच्यावरती मी प्रश्न विचारतो. अनेकदा काय व्हायचं की त्याने कुठलाच विषय धड वाचलेला नसायचा. त्यामुळे मग मी असा प्रश्न विचारल्यावर त्याने 1-2 टॉपिक्स त्याला सांगायला लागायचे, ते तो सांगायचा. मी त्याच्यावरती प्रश्न विचारले, त्याला आले नाहीत आणि त्याला मार्क कमी मिळाले, तर तो बाहेर जाऊन काय सांगायचा, परीक्षक ना खूप कडक आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत एक्झामिनर. हे या विद्यार्थ्यांनी इथे काय केलं, त्याला जो ताण आला त्या ताणाला कोण जबाबदार आहे, परीक्षक जबाबदार आहे का विद्यार्थी जबाबदार आहे? विद्यार्थी जबाबदार आहे, कारण त्याची तयारी कमी पडली. त्याने दोष कोणाला दिला, परीक्षकाला दिला. त्यामुळे आपल्यावरती दोष येऊ नये, आपल्याला त्याचा त्रास होऊ नये, आपल्याला ताण येऊ नये म्हणून दुसऱ्यावरती जबाबदारी टाकून मोकळं होणं, ही एक विचारशक्तीची ढाल आहे. अशा खूप वेगवेगळ्या ढाली आहेत आपल्याकडे, आपल्या मनामध्ये. आणि ह्या ढाली वापरून वापरून आपला अहंकार चांगला घट्ट झालेला असतो, मजबूत. म्हणजे कुठचीही गोष्ट घडली तरी काही माणसं आपण अशी बघतो की त्यांना कधीही असं वाटत नाही की आपली चूक झाली. चूक नेहमी दुसऱ्याची असते. याच्या उलट काही माणसं असतात की काहीही झालं तरी मीच, माझ्यामुळेच झालं असं वाटत असतं. ही एक विचारशक्तीची ढाल आहे की त्यानेही त्यांचा ताण तात्पुरता कमी होतो. की मुलगा वाईट वागतोय तर आईला वाटतं नाही नाही माझ्या वाढवण्यात काहीतरी चूक झाली म्हणूनच तो असा वागतो, असं नसतं. किंवा आणखी एक ढाल म्हणजे नाही काय करणार, अमुक हल्ली असंच चालतं ना सगळीकडे, असा एक बुद्धिवादी एक दृष्टिकोन. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या आपल्या विचारशक्तीच्या ढाली आहेत. या ढालींखाली आपण स्वतःचं संरक्षण छानपैकी करू शकतो. मानसिक पातळीवरती मी शारीरिक पातळीवरची कवचकुंडलं सांगितली, मानसिक पातळीवरची सांगितली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे सामाजिक पातळी आली. सामाजिक पातळीवरची कवचकुंडलं म्हणजे संघटना, पक्ष, वेगवेगळे गट यांनी एकत्र येऊन एक फळी उभारायची आणि लढा द्यायचा. त्यामुळे संघटित प्रयत्नांमधून उभ्या राहिलेल्या ज्या सामाजिक पातळीवरच्या ढाली आहेत त्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधून आपण आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे प्रयत्न आपले अनेकदा अपुरे पडतात. खूप मंडळी वेगवेगळ्या वयांची मी बघतो. म्हणजे 2 पासून वयवर्ष 2 पासून वयवर्ष 95 पर्यंतचा जर पट बघितलात तर केवढा मोठा आहे. आणि या प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती जी आव्हानं माणसाला झेलावी लागतात ती वेगवेगळी आहेत. त्या आव्हानांबरोबर येणारा ताण आहे तो वेगवेगळा आहे. आणि मग त्याच्यातून कसं जगायचं हा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. ताणाच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की आपल्याला ताण आलाय हे आपल्याला कसं कळतं?
हे महत्वाचं आहे. बहुतेक वेळेला आपल्याला ताण आला हे इतरांना आधी कळतं. आपल्या चेहऱ्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या देहबोलीवरून. ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. ते आपल्याला जर कळलं तर आपण त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करू शकतो. खूप कौटुंबिक ताण, कौटुंबिक कलह, पती-पत्नींमधले संघर्ष, 2 पिढ्यांमधले संघर्ष, कामाच्या ठिकाणी एकमेकांमध्ये असणारे ताण, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ताण मी जेव्हा बघतो, त्यावेळेला आपण थोडीशी सुशिक्षित विचार करणारी जी मंडळी आहोत ना, त्यांचा एक विचार करण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत कुठली? हे चूक की बरोबर असा नेहमी आपण प्रश्न विचारतो. भ्रष्टाचार करणं चूक की बरोबर? भ्रष्टाचार करणारा म्हणतो बरोबर, न करणारा म्हणतो चूक. आणि मग न करणाऱ्याला असं वाटायला लागतं की बघा, तो एवढा भ्रष्टाचार करतो आणि तो पुढे जातो आणि आम्ही मात्र मागे राहतो भ्रष्टाचार न करता. मग तुम्ही करा. नाही नाही, असं कसं, पटत नाही, मग करू नका. मग पटत नाही ना, मग ते न पटणं ही तुमची ताकद आहे ना. अनैतिकतेने वागणं हे जर मला पटत नसेल तर ते मला खरोखरच पटत नाहीये का, हा एक तपासून बघण्याचा मुद्दा आहे. कारण आज काय आहे की नॉर्मल आणि ॲबनॉर्मल हे ठरवणं फार अवघड झालंय हो. बरोबर आहे. म्हणजे 10 लोक भ्रष्टाचार करतात, तिथे एक माणूस जर सचोटीने वागणारा असेल तर तो ॲबनॉर्मल ठरू शकतो तिथे. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पना सापेक्ष आहेत, हे लक्षात घ्या. मी कसं वागायचं हे माझ्यासाठी, माझ्यापुरतं मी ठरवणार.